सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून जीव घेणाऱ्या महागाईला लगाम घालून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या। सर्व श्रमिकांना रेशन कार्ड देऊन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो धान्य द्या। 55 वर्ष वयावरील सर्व श्रमिक स्त्री पुरुषांना दरमहा 3000 रुपयाने पेन्शन द्या। दुष्काळग्रस्त भागात मनरेगाची कामे सुरू करून कामगारांना कामे द्या। नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या नदीग्राम एक्सप्रेस गाडीचा बोधडी येथे थांबा करा। अशा विविध मागण्यांसाठी किसान सभा शेतमजूर युनियन C2च्या वतीने नांदेड किनवटमध्ये रस्ता रोको व राज्यव्यापी जेलभरो आंदोलन छेडण्यात आले आहे। C2 अंतर्गत शालेय पोषण कामगार संघटना, घर कामगार संघटना अशा विविध कामगार संघटनांनी या राज्यव्यापी जेलभरो आंदोलनामध्ये सहभाग घेतला असता महाराष्ट्र किसान सभेचे कार्याध्यक्ष अर्जुन आड्डे यांनी यावेळी फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली आहे। साठी किमान वेतनाचा कायदा, सामाजिक सुरक्षेचे कायदे, त्यांना 55 वर्षाच्या प्रत्येक शेतमजूर महिला आणि स्त्रीला 3000 रुपये पेन्शन, कामगारांना 15000 रुपयेचा किमान वेतन कायदा, मागेल त्याला रोजगार हमीचं काम, मागेल त्याला चारा, मागेल त्याला पाणी, मागेल त्याला शेत, मागेल त्याला विहिरी, यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या 3 श्रमिक वर्गाच्या वतीने सरकारच्या वतीने विरोधामध्ये जबरदस्त जेलभरो आंदोलन होतो आहे। किनवट तालुक्यामध्ये, माहूर तालुक्यामध्ये, नांदेडमध्ये हजारो शेतकरी, शेतमजूर आणि कामगार या सरकारला, ज्यांनी शेतकऱ्याला फसवलं, ज्यांनी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करतो म्हटलं, त्यांनी जाहीर केलं शेतकऱ्याचा सातबारा कोरा करता येत नाही। आणि मग देवेंद्र फडणवीस सरकार ड्रामा बंद करा, राजीनामा द्या, अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे। न्यूज सुपर 1 साठी गौतम कांबळे, नांदेड।